मुंबई में प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान सांसद संजय राउत ने खरात प्रकरण पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि क्या खरात बाबा मुस्लिम था या एरेंडा मौलवी था, इसके फर्क नहीं पड़ता, क्योंकि ऐसे नीच कृत्य करने वालों का कोई धर्म नहीं होता। उन्होंने सवाल उठाया कि क्या हर बार दूसरे धर्म के नाम पर सड़कों पर उतरना सही है। आइए जानते हैं संजय राउत इनका आगे का विस्तृत बयान। खरात बाबा काय मुसलमान होता? खरात बाबा परवा दुसऱ्या यंदे नावाचा कोणतरी 100 महिलांवरती अत्याचार करणारा एरंडे हे काय मुस्लिम होते, मौलवी होते का पादरी होते, कोण होते? अशा प्रकारचं अघोरी नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो। खरात बाबा हिंदू आहे किंवा एरंडे नावाचे कोणी बाबा महाराज 100 महिलांवरती लैंगिक शोषणाचे दंतेचे आरोप आहे, त्यांची नावं हिंदू आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या बाबतीत हिंदुत्ववादी संघटना या नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्माचे कोणी सापडल्यावरती रस्त्यावर येणार, हे चालणार नाही। नाही, लव जिहाद हा शब्द जो आहे हा सगळ्यांना लागू पडतो। अशा प्रकारचं महिलांचं शोषण करणाऱ्यांना हा लागू पडतो। एका बाजूला तुम्ही नरेंद्र मोदी 16, 17, 18 एप्रिलला संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक आणतायत, महिलांना त्यांचे न्याय्य हक्क वगैरे जबाबदाऱ्या देण्यासंदर्भात भाषणबाजी करतायत। पण त्यांना हे सांगायला पाहिजे कोणीतरी ठणकावून की अशा प्रकारे महिलांना त्यांचे हक्क देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे। शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महिला आरक्षणाचं पहिलं पाऊल टाकलं होतं या देशामध्ये। महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे। मला वाटतं चंद्र अय्यंगार त्या खात्याच्या सचिव होत्या आणि त्यांनी हा ड्राफ्ट तयार केला होता। याचं श्रेय महाराष्ट्राला जातं। त्या महाराष्ट्रामध्ये आज अशा प्रकारे जागोजाग भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये जागोजाग असे बुवा महाराज वगैरे उदयाला येत आहेत आणि हे सगळे भाजपचे प्रचारक आहेत। हे सगळे भाजपचे प्रचारक आहेत आणि यांच्या सगळ्यांचा भाजपशी संबंध आहे आणि भाजप नेत्यांचा या सगळ्यांशी संबंध आहे। ह्याच्यावर बोला जरा, गृहमंत्र्यांना मी सांगेन।